मित्रांनो हे पाहू शकता ऑर्किडची लागवड आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर बेडवरती वगैरे अगदी कमी पाण्यामध्ये मित्रांनो येणार हे पीक आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्याची लागवड आपण पॉलिहाऊसमध्ये करत असतो. तर इथे देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळते, परंतु ही वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. ती कशी केली आहे ह्याच विषयाची माहिती मित्रांनो जाणून घेऊया. तर आज आपल्यासोबत सर आहेत. सर तर याविषयी आपल्याला माहिती सांगा की कशा पद्धतीने लागवड आपण करू शकतो आणि कशी केली पाहिजे. तर याला आपण एरोपोनिक्सवरती ऑर्किड सिस्टीम म्हणतो. तर याच्यामध्ये आपण काय केलं, एक बेंच बनवलं, बेंचवरती आपण शेडनेट टाकलं आणि त्याच्यावरती नारळाचे जे वरचे आपण साल म्हणतो, जी नारळ सोल्यानंतर जे राहतं त्याच्यामध्ये, किंवा आपण नारळाचं केसर साल म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपण ते ऑर्किडचे कंद लावलेले आणि त्याच्यामध्ये आपण जे काही खतं पाणी द्यायचं असेल ते पूर्ण स्प्रिंकलरच्या सहाय्याने देऊन आपण त्याच्यामध्ये प्रोडक्शन करतोय. अच्छा, म्हणजे खालच्या बाजूला जर विचार केला तर शेडनेटचा वापर या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो का? खालच्या बाजूला जाळी आहे काय? हो, म्हणजे सपोर्टसाठी, म्हणजे शेडनेट फक्त आपण लावलं तर ते खाली वजन खाली जाऊ नये म्हणून साठी एक जाळी लावली आपण, सपोर्ट केला. हा, प्लास्टिक मध्ये जाळी लावली आणि त्याच्यावरती नेट टाकून आपण त्याला स्ट्रेंथ दिलेली आहे आणि त्याच्यावरतीच हे ठेवून त्याचे आपण फक्त सकस ठेवलेले. त्याच्या आपलं हाईट वगैरे जास्त ठेवायची असते वगैरे, काय लिमिटेड कसं असतं याचं? आता याची मुळं वाढतात, म्हणजे जास्त करून ऑर्किडला खूप कमी पाणी लागतं, खूप कमी. याला म्हणजे जरी तुम्ही अशी डायरेक्ट झाड जरी वरती असे हवेमध्ये ठेवले आणि त्याला जरी वरून स्प्रे जरी आपण जे करतो, जो साधा पंप असतो त्यांनी जरी स्प्रे केलं तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये झाड जगू शकतं. त्यामुळे याला पाणी खूप कमी लागतं, त्यामुळे याची हाईट मुळं वाढतात. त्यामुळे आपल्याला एक 2.5 ते 3 फुटापर्यंत जमिनीपासून आपण याला वरती ठेवले, जेणेकरून खालच्या साईडला आपली याची मुळं आलेली ती जर जमिनीकडे टेकायला लागली तर आपण त्याला कट करू शकतो आणि त्याला प्रॉपर मॅनेजमेंट पण करू शकतो. जरी याची मुळांवरून आपल्याला समजतं की तुमच्या प्लांटची हेल्थ काय. म्हणजे जर समजा एखादे आपण मूळ पकडलं, ते जर आपण हाताने प्रेस केलं, जर त्याचे तुकडे झाले तर याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर ते सॉफ्ट राहिलेले असतील तर ते आपले हेल्थी आहेत असं आपण त्याला समजू शकतो. म्हणजे हाईट 2.5 फुटाच्या वरतीच असणं अतिशय गरजेचं आहे. आणि वरचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्याला हे मध्ये आपण जे पेट वायर वगैरे बांधून घेतलेले आहेत हे कशासाठी लागतात? आता हे ज्यावेळेस याला एक तर काड्या येतात वरती आणि ह्याची एक दाढी एक कांडी आपण फक्त इथे वरती येते आणि ते इकडे पडून आहे, त्याचा बॅलन्स प्रॉपर राहावा आणि त्याचं जे आपल्याला मॅनेजमेंट आहे ते करताना इझी राहावं, त्याची मोडतोड काही होऊ नये म्हणून साठी आपण त्याला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून साठी ते तारा वापरलेला आहे. अच्छा, तर आपण विचार केला ह्या ऑर्किडचा, तर कालावधी आपल्याला किती पाहायला मिळतो सर्वसाधारण? आता याच्यामध्ये लागवडीपासून 6-7 महिन्यानंतर याला फुले यायला सुरुवात होते आणि हे कंटिन्यू याच्यामध्ये फुले याची अवेलेबल आपल्याला होतात. याच्यामध्ये म्हणजे व्हरायटी भरपूर आहे. त्या काही व्हरायटी अशा आहेत ज्या तुम्हाला 2 वर्ष म्हणले तरी त्याच्यामध्ये कंटिन्यूस तुम्हाला फ्लॉवरिंग देतात. ह्या व्हरायटी आहेत, ह्या आपल्याकडच्या ज्या सोनिया व्हाईट आणि सोनिया रेड 2 व्हरायटी आहेत. या 2 व्हरायटी आपल्याला जवळजवळ 12 महिने 13 महिन्यापर्यंत आपल्याला याच्यामध्ये फ्लॉवरिंग देतात. म्हणजे वर्षभर चालणारी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते आणि 2 वर्ष देखील चालणाऱ्या व्हरायटी यामध्ये आहेत. तर इथं 2 व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मालाचा जर विचार केला आपण तर किती प्रमाणात आपल्याला यातून उत्पन्न मिळू शकतं सर्वसाधारण? एका कांदापासून तुमच्या झाडाची ग्रोथ काय त्यावरती डिपेंड असते. एका कांदापासून आपल्याला एका वर्षामध्ये 25 ते 30 काड्यांपर्यंत त्याच्यामध्ये उत्पादन मिळू शकतं. आणि याची मार्केट व्हॅल्यू जर आपण बघितली तर एका काडीला 10 म्हणजे ॲव्हरेज जर आपण पूर्ण वर्षाचं काढलं तर 10 रुपयापासून 20 रुपयापर्यंत त्याच्यामध्ये आपल्या एका काडीला मार्केट रेट मिळू शकतो. 10 ते 20 रुपये एका काडीसाठी मिळू शकतात. एका काडीसाठी. अच्छा, म्हणजे सिंगल काडी ही पाहायला मिळते ना? ही एवढी का? हो, बरोबर. एक काडी ही ज्याला फुलं लागलेली आहेत, ही एक काडी, ही एका सिंगल काडीची किंमत 15 ते 10 ते 20 रुपये. किती लेंथ असते त्याची सर्वसाधारण? हे 1 फुटापर्यंत जाते. काही व्हरायटी आहे ते 1.5-2 फुटापर्यंत जातं. याला टेबल फ्लावर म्हणून जास्त वापरलं जातं. जे आपण फुलदाणी वगैरे घरामध्ये ठेवतो तर त्याच्यामध्ये हे ठेवलं जातं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे सुकत देखील नाही लवकर. हे 20 दिवस 30 दिवसापर्यंत आहे असं राहतं. ज्यावेळेस याचा हार्वेस्टिंग करतो त्यावेळी या स्टेजमध्ये त्याला हार्वेस्ट केलं जातं. याची जी खालची फुलं 2 किंवा 3 फुलं उमललेली असतात आणि वरच्या ज्या काळ्या आहेत त्या उमललेल्या नसतात. मग या स्टेजमध्ये काय होतं, ज्यावेळी आपण हे फ्लॉवर पॉटमध्ये ठेवतो पाण्यामध्ये, त्यावेळेस जसं जसं ती बाकीची फुलं उमलत जातील, खालची पुन्हा गळून जातात आणि वरची नवीन पाकळी उमलत राहतात. त्यामुळे ते 1 महिन्यापर्यंत ही प्रोसेस चालते आणि तोपर्यंत तुमचं आहे असं ते ऑर्किड राहतं. तर आता जर आपण विचार केला तर याचं मार्केट किती आपल्याला पाहायला मिळतं एका स्टिकचं, म्हणजे लागवडीसाठी कंद वगैरे लागवड करू शकतो? कसं असतं? आता याची कंद असतात, जसे आपण केळीची वगैरे आपण बघतो त्याला साईडनं खुंटे येतात, तशी याला सकर्स येतात साईडनं. ही सकर्स जी आहेत ही छोटं आपण बघू शकतो याच्यामध्ये. ते हे शूट आपण सेपरेट करून आपण त्याच्यापासून नवीन प्रोडक्शन करू शकतो. हे सकर्स याचे लावले जातात आणि हे मातीमध्ये पण लावू शकतो किंवा अशा प्रकारे अशाही प्रकारे लावू शकतो. फक्त मातीमध्ये लावलं एक तर ह्याला पाणी लिमिटेड लागतं, मॅनेजमेंट प्रॉपर लागतं. आणि मातीमध्ये आपण जर लावलं तर ते सॉइल बॉर्न डिसीज असतील किंवा बाकी त्याच्यावरती प्रॉब्लेम येतो. आणि याच्यामध्ये आपल्याला मॅनेज करायला पण सोपं आहे आणि खत आणि औषधं पण कमी लागतात. त्यासाठी वन टाइम इन्व्हेस्टमेंट एवढी केली तरी नंतर आपल्याला उत्पन्न चालू शकतं. हे 3-4 वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंत आहे हे सेम तुम्ही कंद वापरू शकता.
म्हणजे त्याच्यामुळे एकदा तुम्ही लागवड केली की 4 वर्षापर्यंत तुम्हाला चेंज करायची गरज नाही, आहेच पुढे आपण चालवू शकतो. कंटिन्यू चालू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे की कशा प्रकारे लागवड करू शकतो, त्याचबरोबर हाईट किती ठेवावी, त्याचबरोबर पेट वायरचा वापर कसा करावा, नंतर आपण कशा प्रकारे हार्वेस्टिंग देखील करू शकतो, त्याचबरोबर 2 व्हरायटीचं देखील इथं मित्रांनो केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉलिहाऊसमध्ये हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काय केलेलं आहे तर वरती स्प्रिंकलरचा वापर करून बरोबर. वरती शॉवर पण वापरलेले आहेत. हा, म्हणजे आपण एकतर न्यूट्रियनसाठी स्प्रिंकलर वापरतो, दुसरे फॉगिंग सिस्टम आपण करतोय. जर समजा Fogger एखादा लावतो. टेम्परेचर खूप जास्त टेम्परेचर जात असेल किंवा याला ह्युमिडिटी मेंटेन करणं पण गरजेचं आहे. ऑर्किड काय करतं, हवेमधला जो आर्द्रता आहे ती पण ऍब्सॉर्ब करून त्याच्यावरती पण सर्व्हाइव्ह करतं. म्हणून तुम्हाला म्हणलं जरी आहे असं जरी आपण प्लांट तुम्ही ठेवलं त्याला वरून स्प्रे जरी केलं तरी ते जगू शकतं. म्हणून हवेमध्ये आर्द्रता वाढवण्यासाठी म्हणून आपण ते फॉगर आणि वापरलं. शक्यतो लागवड कोणत्या महिन्यात करावी असं डिपेंड नसतं, आपण कधीही कधीही करू मध्ये लागवड करू शकतो, कारण ही वर्षभर याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन मिळतं. तर सरांनी आपल्याला पूर्णतः या ठिकाणी ऑर्किडची माहिती दिली आहे, कशा प्रकारे लागवड करू शकतो, स्ट्रक्चर कसं असावं, त्याचबरोबर मॅनेजमेंट कसं असावं आणि हाईट किती असावी बेडची. तर दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट कसं केलं पाहिजे आणि फॉगर सिस्टीम, त्याचबरोबर आपण पाणी व्यवस्थापनासाठी कशाचा वापर केला पाहिजे, सर्व गोष्टी सांगितल्या. हार्वेस्टिंग कसं करायचं हे देखील सांगितलेलं आहे. कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा, त्याचबरोबर तुम्हाला लागवड करायची असेल तर देखील मित्रांनो हे करू शकता. कसा वाटला व्हिडिओ जर सांगा, व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.